So we are making today a podcast with you. Yes. So thank you for coming our channel Digital Info. So before we are going to deep knowledge about discussing about, so can you introduce yourself? And Tukaram is an important role in eKYC. He is working foreign company, Hyderabad city. So can you explain? Yeah. Thank you again, Nath. Thank you for including me. This is Tukaram Biradar here, and especially recently from the last 3 years I'm working in the JP Morgan company, which is a banking sector. Yeah. And my important player role there is about KYC only. So I'm so happy that we are discussing about the KYC so that people can understand why is KYC important in the banking sector while they open the account. So today we are here. Thank you. So before starting, we are asking some questions. Yes. What is eKYC? Yeah, KYC. So can you comfortable in Marathi? Yeah, I'm okay with that. Because of our audience is Marathi. Yes. What is KYC? KYC म्हणजे काय? KYC हे बँकिंग सेक्टरमध्ये बारामध्ये आपण जानकारी घेण्याच्या बद्दल पहिले KYC हे लई इम्पॉर्टंट रोल महत्व आहे बँकिंग सेक्टरमध्ये. जेव्हा आपण एक इंडिव्हिज्युअली जाऊन बँकमध्ये जाऊन जेव्हा त्यांना अकाउंट ओपन करण्यासाठी जात आहे तर मॅन्डेटरी फील्ड आहे KYC हे करणं महत्त्वाचं आहे. कारण की बँकिंग सेक्टरमध्ये त्यांना माहिती पाहिजे की कोण आहे इंडिव्हिज्युअल जेव्हा ओपन करते, जेव्हा ओपन करायचं अकाउंट तर ते पर्सन कोण आहे, तो नोईंग युअर कस्टमर KYC फुल करा. ओके. व्हॉट इज डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर eKYC? म्हणजे eKYC करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स जरुरी आहेत? डॉक्युमेंट्स जे महत्त्वाचे आहेत ते आहे आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड. हे जरुरी डॉक्युमेंट्स आहेत. जेव्हा आपण अकाउंट ओपन करण्यासाठी जातो तर तेव्हाच आपलं अकाउंट ओपन होतं. सो KYC करण्यामध्ये हे KYC किती टाईपचे KYC असतात? KYC मध्ये 2 टाइप्स आहेत बेसिकली. ते आहे नॉर्मल एक ऑफलाईन आहे, आपण जाऊन ब्रँचमध्ये जाऊन व्हिजिट करून फिल फॉर्म करून शकता, आपण तसं पण करू शकता. अजून एक आहे eKYC जे की इलेक्ट्रॉनिक थ्रू होते, जे बायोमेट्रिक यूज केले जाते. त्यामध्ये अजून जसं की आपल्याला एक OTP येते त्याच्यानं आपण व्हेरीफाय करून करू शकतो. ते टाइप्स आहेत. सो व्हॉट इज मनी लॉन्ड्रिंग? म्हणजे मनी लॉन्ड्रिंग हे कसं करतात? मनी लॉन्ड्रिंग हे लई इम्पॉर्टंट रोल आहे. म्हणजे कारण याच्याबद्दल तुम्हाला लई महत्वाचं नॉलेज आहे, त्यासाठी मी तुम्हाला विचारलं. तर ऍक्च्युली होते काय, हे मनी लॉन्ड्रिंग जे आहे त्याला थांबण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी RBI ने आणलं आहे मनी लॉन्ड्रिंग प्रिव्हेंट थांबण्यासाठी. मनी पहिले लोक का करत होते, इलिगल कामं करून काही बी इलिगल कामं करून त्या टेररिस्ट लोकांसाठी पैसे देऊन त्यांना टेररिस्ट बनवत होते. असे गलत कामं करून ते पैसे त्यांना देऊन ते कामाला होते, ते पैसे हे करत होते. मनी लॉन्ड्रिंग इज नथिंग बट इलिगल कामं करण्यासाठी, ब्लॅक मनीला वाईट करण्यासाठी कसले कामं करत होते, कलेक्ट करत होते. ब्लॅक मनी कलेक्ट करून त्याला वाईट करत होते. तेच मनी लॉन्ड्रिंग. आणि ते लई इम्पॉर्टंट रोल आहे त्याला थांबण्यासाठी. RBI ने एक ऍक्ट काढला ते थांबण्यासाठी. आणि त्यामध्ये आपले आहेत 3 स्टेजेस. ते मनी लॉन्ड्रिंग बेसिकली देर आर 3 स्टेजेस. प्लेसमेंट, अजून सेकंड आहे लेअरिंग आणि थर्ड आहे इंटिग्रेशन. प्लेसमेंटमध्ये काय होतं, जेव्हा एक व्यक्तीपर्यंत सपोज एक व्यक्ती आहे त्यापेक्षा 1 करोड रुपये त्याचं इन्कम आहे, त्यांना कुठून ते फ्रॉड कामं करून एक गॅम्बलिंग असं काही करून त्यानं इन्कम तरी 1 करोड आहे, पण बँकिंगला त्याला GST या टॅक्स हे न देता त्याला कसं आपण सेव्हिंग करावं, आपण त्याच्यासाठी हे मनी लॉन्ड्रिंगचा इस्तेमाल करतात. तर प्लेसमेंटमध्ये होत आहे काय, जे भी पैसे आहेत ते पैसे एकत्र जमवून करतात, ते आहे प्लेसमेंट. नंतर आहे लेअरिंग यानी की बेसिकली ते व्यक्ती 3-4 अकाउंट मेंटेन करतो. त्याच्यामध्ये हे थोडे लमसम अमाऊंट त्यामध्ये डिपॉझिट करतो. 20-20 लाख रुपये असं डिपॉझिट केला समजा, तर ते झालं लेअरिंग. आता ते डिपॉझिट केल्यानंतर नेक्स्ट प्लेयर आहे इंटिग्रेशन मध्ये ते डिपॉझिट केल्यानंतर थोडे पैसे त्यामधून काढणं, अजून कशामध्ये बी लाईक रिअल एस्टेटमध्ये या गोल्डमध्ये डायमंडमध्ये हे अजून इन्व्हेस्ट करतात.
सो नेक्स्ट आफ्टर द प्लेसमेंट अँड द ले लास्ट फायनल स्टेज आहे ते आहे इंटिग्रेशन. जे तुम्ही आताच म्हटलं आहे, इंटिग्रेशन म्हणजे होत आहे काय, जे लेअरिंग मध्ये जे 4-5 मेंटेन अकाउंट त्यांना करते दुसऱ्याच्या नावाचं फ्रेंड्स नाव. फॉर एक्झाम्पल 4 फ्रेंड्स आहेत, 4 मध्ये 25 लाख घातला त्या समजा, पण ते जे पैसे जे त्यांनी डिपॉझिट केला ते इंटिग्रेशन स्टेजमध्ये काय होतं म्हणजे त्यांना विड्रॉ करतो, त्याला थोडं बहुत इंटरेस्ट आहे थोडे पैसे देऊन त्यांना ते विड्रॉ केल्यानंतर त्यांना रिअल एस्टेटमध्ये कुठे गोल्ड डायमंड इन्व्हेस्ट करतो. ह्याच्यानं होते काय, बँकला ट्रॅक करण्यासाठी बहुत प्रॉब्लेम होते. कसं का की त्याने ट्रॅक करू शकणार कसं पैसा त्यांना फ्रॉड कामं करून कसं पैसे आणतात. हे मनी लॉन्ड्रिंगमध्ये असं स्टेजेस आहेत जे की लई इझिली पैसे ह्यांना कुठून कसं येवलेल्यात, कुठे विड्रॉ कुठे डिपॉझिट होल्यात, कसं त्यांना विड्रॉ करून घेतले, कुठे रिअल एस्टेटमध्ये घालले, किती पैसा आहे माणसापाशी ते माहितीच होणार नाही. ते असं करल्याकडून आरबीआयने ऍक्ट काढलं की ह्याला प्रिव्हेंट ह्याला थांबण्यासाठी तर का स्टेजेस करावं, कसं माहिती व्हावं म्हणजे केवायसी तेच तर इम्पॉर्टंट होतं. केवायसी केल्यानंतर माणसाला काय होतं म्हणजे त्यांना कुठे ट्रान्झॅक्शन करले, कोणत्या कंट्रीवर करले, त्याचे वेंडर सप्लायर्स कोण आहेत, अजून कोणत्या हायस्ट कंट्रीवर करले समजा माहिती होत. तेच तर आहे केवायसी. तुकाराम सर, आमच्या चॅनलवर आल्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या ऑडियन्सला तुमचं नॉलेज व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.